आज आपण मस्त पुलाव करू जठरचा. हे पहा कोंबडीची जठर आहे, तुमच्याकडे भेटत असतील. आणि कसा करायचा ते पण सांगेल. पहिले आपण याला पिवळं करून घेऊ. पिवळ्या रशात शिजून घ्यायची म्हणजे नरम होऊन जाते. आपल्या जठर शिजलेले आहे, पिवळ्या रशामध्ये मी शिजून घेतले. आणि आता काय करायचं ते पण सांगते. याची अशी तुकडे करायची, असे असे तुकडे करायची. आणि साहित्य काय घेतलंय ते पण सांगते. हे पहा कढीपत्ता घेतलाय, कांद्याची पात आहे, परत ठेचलेला लसूण आहे, टमाटर आहे, कोथिंबीर आहे, मिरची आहे, 3 मिरच्या घेतल्या छोट्या छोट्या. परत मी लसूणची अशी गोल गोल काप केलेली आहे, दालचिनी आहे, परत मिरी आहे, लोंग आहे, हिरवी इलायची आहे. परत आणि 2 टमाटे घेतले, 2 टमाटे घेतलेले आहे आणि ते बारीक कापून घेतले. परत मी हे घेतलं, जिरं घेतलेलं आहे, लाल तिखट आहे, काळा मसाला आहे. आणि चला आता मी तेल टाकते. सुरुवातीला जिरं घालायचं चांगलं थोडंसं, कारण आपला भात शिजवलेला आहे. पहा असा भगराडा करायचा भात, आणि त्याला जिरं लागतं जास्त. परत मी खडे मसाले घालते. हे पहा खडे मसाल्यानंतर मी मिरची टाकते, लसूण टाकते, सगळं एकत्र टाकून द्यायचं. परत कढीपत्ता पण टाकून द्यायचा. आता घेतलेला लसूण पण टाकायचा. पहा असं काढून घ्यायचं. राहून गेली होती, मोहरी टाकायची. परत मसाले घालायचे आपले, टमाटर पण टाकून द्यायचं. त्याला शिजेपर्यंत चांगलं हलवायचं. आता असं ते जठर कापलेले टाकायचे. हे पहा असं मस्त टाकून द्यायचं. आणि आपला हा भात याच्यात टाकायचा थोडा थोडा. हे पहा आता असं टाकून द्यायचा. असं मस्त वर खाली करून द्यायचा पूर्ण. हे पहा थोडंसं नॉर्मल मीठ घालायचं, कारण पहिले भातमध्ये असतं आपलं. आणि परत आपलं कोथिंबीर पण घालून द्यायची. आता कांद्याची पात पण टाकून द्यायची लगेच. मस्त काढून घ्यायचा वर खाली. आता चला आता आपला पुलाव झालेला आहे. आणि तुम्हाला कसा वाटला ते पण मला सांगा कमेंटमध्ये. तुम्ही करून पहा आणि खाऊन दाखवते. दिसायलाही छान दिसतो, खायलाही मस्त गोड लागतो. गोड तिखट आहे पण मग आपल्या मनाला गोड लागतो. हे पहा एक जठर भात घ्यायचा, असं खायचं मस्त पैकी. चला फक्त पण करा, नुसतं लाईकच नका करू.